साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। धक्कादायक, सोलापूर शहरातील निरीक्षण गृहातील 5 मुलांचा झाला अपहरण। प्रशासन व्यवस्थेला हादरवून सोडणारी घटना सोलापुरात घडली आहे। शाळेच्या निमित्ताने निरीक्षण गृहाबाहेर गेलेल्या 5 मुलांना अज्ञातानं कशाचं तरी आमिष दाखवून त्यांचं अपहरण केलं असल्याची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटेपूर्वी दाखल करण्यात आली आहे। बाल निरीक्षण गृहातील मुलं पळूनही जातात। ही घटना पलायन की अपहरण या कात्रीत सापडलेली असली तरी बालगृहातील 5 मुले एकाच वेळी बेपत्ता झाल्याने निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळी बालगृहातील मुले सोलापूर महानगरपालिका कॅम्प शाळा क्रमांक 1 मध्ये शिक्षणाच्या निमित्ताने गेली होती। त्यांना अज्ञातानं कशाचं तरी आमिष दाखवून फूस लावून निरीक्षणगृह बालगृहाचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेले असल्याची फिर्याद सुरक्षारक्षक विजयकुमार मधुकर शिंदे यांनी आज पहाटे सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। कार्तिक सयाजी पाटील वय 16 वर्ष, तुषार महेश वय 16 वर्ष, अजय शरणाप्पा झुरळे वय 15 वर्ष, अर्जुन वय 13 वर्ष आणि ऋतिक चंद्रकांत चौगुले वय 12 वर्ष अशी त्या मुलांची नावे आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।